नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला द्यावे यासाठी एमआयएम पक्षातर्फे क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. ओलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या नामफलकाचे साक्री रोडवरील समाज कल्याण कार्यालय येथे करण्यात आले अनावरण. संगीतमय योग आरोग्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. आणि निंबूळ परिसरात ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या 4 ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला द्यावे यासाठी एमआयएम पक्षातर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला द्यावे यासाठी एमआयएम पक्षातर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीत सध्या रस्सीखेच सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे भाजपनंतर सर्वाधिक 10 नगरसेवक निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि शिवसेना शिंदे गटाचे 5 नगरसेवक असे शहर विकास आघाडीचे 13 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात येत आहे. एमआयएम पक्षाचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी निवडणुका झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला मिळावे असा दावा केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार फारुख शाह यांनी देखील विरोधी पक्षनेतेपद शहर विकास आघाडीकडे राहील यासाठी दावा करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर अद्यापही कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीने क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. यात नगरसेवक मंसुरी मुख्तार कासिम, हसीन बानो, साजिद अली, शेख शाहजहान बी, मिर्जा शोएब नवाब बेग, अंसारी अमीरा बानो, अंसारी हलीमा बानो, युसुफ ए हमीदा, पिंजारी मदीना बी, पठाण अमीर असलम, अंसारी जावेद आदी उपस्थित होते. मजलिस इत्तेहादुल मुसलमीन तर्फे धुळ्यातलं महापालिकेतलं विरोधी पक्ष नेता जे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींचा अधिकार आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी धरणं आंदोलन करायची गरज पडत आहे. ही अत्यंत लोकशाहीसाठी दुःखद घटना आहे की ज्या पक्षाचा संवैधानिक अधिकार त्या पदावर आहे त्या पक्षाला त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे. सत्तेचा दुरुपयोग होत आहे, पॉलिटिकल प्रेशर वापरलं जात आहे आणि ज्या लोकांपाशी बळसंख्या नाहीये तशा लोकांना हा विरोधी पक्ष नेता बहाल करायची काही जातीवादी पक्षांबरोबर मिळून एक साजिश रचली जात आहे. हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष धुळे महापालिकेत पण सत्तेत पाहिजे आणि विरोधी पक्षनेता पण त्यांनाच पाहिजे. हमारी दिल्ली हमारे साथ म्याव अशी ही जी रचना रचायची धुळे महापालिकेतला खरा विरोध मोडून काढण्यासाठी हे साजिश रचली जात आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असणार आहे त्याला विरोधी पक्षनेता पद बहाल करण्यात यावं. बॉम्बे हायकोर्टने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याच्यात स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीला द्यायचं ना की कोणत्या आघाडीला द्यायचं. आणि माझं हे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर की आम्हाला विजय मिळेल. आमची धुळ्याचे महापौर मॅडमांना आज आमचे नगरसेवक निवेदन देत आहे की त्यांनी 15 दिवसात धुळ्याचा विरोधी पक्षनेता डिक्लेअर करावा किंवा 15 दिवसानंतर आम्ही औरंगाबाद खंडपीठात आमची याचिका दाखल करणार आणि औरंगाबाद खंडपीठाकडून स्पष्ट निर्देश धुळ्याच्या महापौरांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ओलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या नामफलकाचे अनावरण साक्री रोडवरील समाज कल्याण कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ओलार समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीच्या नामफलकाचे अनावरण समाज कल्याण कार्यालय साक्री रोड धुळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ओलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. राज्यभरातील ओलार समाज बांधव, विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत शासनाने होलार समाजासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे समाजातील युवक, महिला, विद्यार्थी, उद्योजक, कारागीर आणि स्वयंरोजगार इच्छुकांना विविध विकास योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजना, वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास, महिला स्वयंशक्तीकरण योजना तसेच विविध स्वयंरोजगार योजनांचा लाभ आता होलार समाजासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. यावेळी हिरामन होलार, ज्योतिराम करडे, नामदेव होलार, सतीश होलार, पुंडलिक होलार, पाऊबा होलार, शुभम जाधव, तुकाराम जाधव, विनोद होलार, सोपान होलार, गोरख होलार, मल्हारी करडे, ज्ञानेश्वर होलार, समाधान होलार आदी उपस्थित होते. जय भीम, जय रोहिदास, जय आदिवासी. मी श्रावण नत्तू होलार, धुळे जिल्हा अध्यक्ष, होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. मी आज समाज कल्याण या ठिकाणी आपलं होलार समाज उपमहामंडळ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तसेच कर्मकाळ महामंडळ उपकंपनी होलार समाजाची या ठिकाणी स्थापन झालेले आहे. त्याच्याबद्दल सर्व होलार समाज या ठिकाणी उपस्थित आहे. तालुका अध्यक्ष हिरामन सोनू होलार, सचिव नामदेव शिवराम होलार, तसेच समाजाचे अधिकारी व पदाधिकारी एकनाथ भाऊ करडे, तसेच राजू भाऊ करडे, तसेच शंकर नामदास, तसेच मच्छिंदर नामदास, तसेच एकनाथ जाधव या ठिकाणी भरपूर आपल्या होलार समाजाची उपस्थित आहे. तरी मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय रोहिदास, जय होलार, जय भीम. स्थानिक अग्रगण्य सेवाभावी संस्था, राग फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आयुष विभाग, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीतमय योग आरोग्य उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्थानिक अग्रगण्य सेवाभावी संस्था, राग फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आयुष विभाग, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात संगीतमय योग आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात जगण्याचा नवा आत्मविश्वास निर्माण केला. आजच्या अतिशय धकाधकीच्या, धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः तरुणाईला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा मुख्य उद्देश आजच्या तणावपूर्ण वातावरणात मानवी मनाला निरामय शांतता लाभून देणे, आत्मघातकी व नकारात्मक विचारांवर मात करणे आणि तरुणांच्या मनात सकारात्मक विचारसरणीचा प्रसार करणे हा होता. हा सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमात राग फाउंडेशनचे अध्यक्ष व योगतज्ञ डॉक्टर राजेंद्र निकुंभ यांनी योग आणि संगीत यांच्या एकत्रीकरणातून आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर गायक रुपेंद्र तावडे आणि रंगकर्मी टोनी डिकास्ट्रा यांनी एकापेक्षा एक प्रेरणादायी गीतांची आरोग्यदायी शृंखला सादर केली. यामध्ये या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, इतनी शक्ती हमें देना दाता, आज चल के मुझे मैं लेके चलू, जिंदगी प्यार का गीत है आणि ऑल इज वेल यासारख्या बहारदार गीतांचा समावेश होता. या गीतांमधील सकारात्मक भाव आणि योगातील ध्यानधारणा यांचा सुरेख मेळ डॉक्टर निकुंभ यांनी साधला. या संगीतमय वातावरणाने निराश मनाला उभारी देत संपूर्ण सभागृहात एक नवी ऊर्जा भरली. या महोत्सवाचे सर्वात मोठे यश म्हणजे शहरात नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह स्थानिक तरुण आणि नागरिकांनी या सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती. श्रोत्यांनी प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद देत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. हा महोत्सव केवळ एक करमणुकीचा कार्यक्रम न ठरता नैराश्याला दूर सारून जीवनाकडे आनंदाने पाहण्याची एक नवी दृष्टी देणारा एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचा उपक्रम ठरला आहे. या प्रसंगी शहराच्या महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर बळीराम चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता महादेव परदेशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलास कोठावदे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार आणि लायन्स क्लबच्या अध्यक्षा सोनल बर्डिया, निमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा सचिव डॉक्टर सुधीर जोशी, होमिओपॅथी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रमेश जैन, इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सीताराम महल्ले, कलवार समाज सेवा संघाच्या सल्लागार मीना जयस्वाल आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालय
नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य भूषण जोशी, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर सहेर शकील देशमुख, माजी सरपंच उमाकांत पाटील, दिलीप जैन, मुरलीधर पांडे, जितेंद्र पगारे व रॉक फाउंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. मी आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. तुम्ही विचारलं होतं तुम्ही जायचं की नाही, परंतु खरंच बघायला गेलं तर आम्ही खूप मनाने हे कार्यक्रम एन्जॉय करत आहे. कारण की आम्ही पण दिवसभर प्रोग्राम अटेंड करतो, कार्यक्रमात असतो. तर आजचा प्रोग्राम आम्ही आज अटेंड केला आहे तर मनापासून आम्हाला खूप आनंद होतो आहे. तर सगळ्याबद्दल धन्यवाद की तुम्ही आम्हाला कार्यक्रमामध्ये बोलवलं. योग दिन आणि संगीत दिन आपण ते दोघं एकत्र साजरे करत आहे. खरंच जर बघितलं तर आजच्या काळाची गरज आहे. कारण आपण दिवसभर बिझी शेड्यूल राहतं, आपल्याला मेंटली आणि फिजिकली खूप स्ट्रेस येते आणि त्या स्ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर एक मेडिसिन आहे, म्हणजे योग करायचा आणि मेडिटेट करायचं आणि संगीत ऐकायचं. हेच एक मेन हे सोल्युशन आहे जेणेकरून आपण ते स्ट्रेसमधून बाहेर निघू शकतो. आज आपण जर ह्युमन टेंडन्सी बघितली तर आपण ज्यामध्ये जीव नाही आहे त्या गोष्टीमध्ये पूर्ण जीव देतो. एक्झाम्पल मी सांगेल की जर आपण एक नवीन गाडी घेतली तर आपण त्या नवीन गाडीला रोज साफ करतो, त्याला टाइम टू टाइम रिपेअर करतो, सर्व्हिसिंगला पाठवतो. आणि इथे महिला ग्रुप जास्त आहे तर महिलाचं तर प्रत्येक घराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जीव अडकलेला असतो आणि प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष देते. तर माझं एवढंच म्हणणं आहे, कारण आपण त्याला पैसे देऊन ते गोष्ट खरेदून घेतो म्हणून आपण त्याला जीव लावतो आणि आपलं आयुष्य जे आपल्याला देवाने फ्रीमध्ये दिलं आहे म्हणून आपण त्याला दुर्लक्ष करतो. आपण आपल्याला अडचण आली की आपण स्वतःकडे बघत नाही, आपण दुर्लक्ष करतो. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगितले की आपण आपला आरोग्य जर चांगलं राहील तर सगळं काही आपल्याला भेटेल. आता सरांनी जे सांगितलं, तुम्ही यंग जनरेशन आहे, तुमच्याकडे बरेच तुम्हाला टेन्शन येत असेल, दिवसभर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असतात, तुम्हाला अनेक पेशंट फेस करावं लागत असेल. तर मी तुम्हाला एक सजेशन म्हणून सांगू इच्छिते की आपण जर रोज मेडिटेशन केलं तर नक्कीच तुम्हाला ते फायदा होईल. आणि जर हे आज आपण पहिल्यांदा हे संगीत दिवस साजरा करतो आहे, जर आपण हे अनेक वर्षापासून साजरा केला असता तर आतापर्यंत ज्या लोकांनी सुसाईड केला आहे तर 100% काहीतरी पर्सेंट कमी झालंच असतं. तर काही नाही आपल्याला लगेच फायदा होणारच होणार. आणि आता या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी रॉक फाउंडेशनचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते, धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे तालुक्यातील निंबूर परिसरात ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या प्रयत्नातून 4 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. त्यांचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे तालुक्यातील निमगुळ शिवारात धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या प्रयत्नातून 4 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. निमगुळ परिसरात शेतकऱ्यांना वीज पुरवठा कमी प्रमाणात होत होता, त्यामुळे निमगुळच्या शेतकऱ्यांनी आमदार राघवेंद्र बदाने यांच्याकडे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती. राघवेंद्र बदाने यांनी याची त्वरित दखल घेत गोरक्षनाथ शिवारातील 63 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर 100 केव्ही व त्याच शिवारातील 63 केव्हीचा 100 केव्ही करून त्यात नवीन एक अतिरिक्त 100 केव्ही राक्षी धरण येथे ट्रान्सफॉर्मर बसवला. तसेच नवेगाव येथे 63 केव्हीचे 100 केव्ही असे एकूण 4 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. सदर ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, बोरवीर कक्षेचे लाईनमन उदय शिंपी, दिलीप सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, जितेंद्र मोरे, कोमल राजपूत, दिलीप मोरे, मुकुंदा ठाकरे, गणेश ठाकरे, पिंटू चव्हाण, सुरेश देवरे, प्रवीण चव्हाण, विनोद चव्हाण, प्रकाश मोरे, ज्ञानेश्वर चव्हाण, भैया चव्हाण यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते खोरदड रस्त्यावर आता आपण सर्वजण या ठिकाणी गोरक्षनाथच्या बल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर राक्षी धरणाजवळ आपण सर्वजण या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू उपस्थित आहोत. आपल्या धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा बदाने यांच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या, आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीला यश हे आपल्या आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. तर जवळपास आपल्या गावाच्या परिसरामध्ये जुन्या 3 ज्या 60 केव्ही 63 केव्हीच्या ज्या डीपी होत्या त्या ट्रान्सफॉर्मर आता 100चे करण्यात आलेले असून हा एक चौथा नवीन ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 100 केव्हीचा आपल्याला सर्वांना मिळवण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे.
आणि आज या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन या ठिकाणी सुरुवात करून आपले धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या हाताने नारळ वाढवून आज या ठिकाणी या चांगल्या शुभ कार्याला शुभारंभ झालेला आहे. निश्चितच भविष्यात देखील येणाऱ्या काळात रामदादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, मग ते सर्वात पहिले डीपीचं अतिशय महत्त्वाचं काम, ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला अडचणी येत आहेत धुळे तालुक्यामध्ये आपण सर्वजण बघतो आहोत, किमान 1 ते 2 दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आपल्या आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या टीमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे, कार्यकर्त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की आपण जोपर्यंत आपण काही मागणी करत नाही तोपर्यंत समोरच्याला आपली मागणी काय आहे हे समजत नाही आणि आपण आपली मागणी केल्यानंतर ती मागणी पूर्ण करण्याचं काम आपण निवडून दिलेली व्यक्ती रामदादासारखा तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्याच्यामुळे मी रामदादांचे सर्व आपल्या शेतकरी बांधवांच्या वतीने बाळासाहेबांचे खूप खूप आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला द्यावे यासाठी एमआयएम पक्षातर्फे क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या नामफलकाचे साक्री रोडवरील समाज कल्याण कार्यालय येथे करण्यात आले अनावरण. संगीतमय योग आरोग्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. आणि निंबूळ परिसरात ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या 4 ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.